शोभा घाबरू नकोस. मग भीती वाटतं हो. अगं असं घाबरून कसं चालेल? आपण दोघे बघूयात ना नेमकं झालंय काय. पिशकत घरात घुसत बघता अशुभ आहे या घरात, काहीतरी अशुभ असा. काही नाही, असं काही नाहीये इथे अशुभ वगैरे. हा त्याच्याशिवाय येऊची नाही पिशकत घरात. हे बघ शोभा, आपण दोघीच आहोत ना आता घरात. हा मग असं घाबरून कसं चालेल? पटन कर बाई, तुम्ही पिशकत आपल्या पकडून बघता. शोभा हो, तुम्ही बाहेर सुनीलाच हो. गावाकडे माझा जन्म झालेलो. गावात काय होता काय नाही ना, तर माझा माका माहिती आहे. चूक केलंय, हानाच्या सांगण्यावर सुनायचं रिलय. चुकला माझा. शोभा तुला वेळ लागलाय का? हो, जर थांबलाय ना तर खरंच माका याड लागत. मी जाते ना. नाही, तू मला एकटीला सोडून जाणार आहेस का? हा शोभा, मग तुम्ही पण थांबा नको सर, तुम्ही पण जावा ना. अगं मी कुठे जाऊ आता? नाही नको, मी जाते. नाही शोभा नाही, आपण दोघी मिळून काहीतरी मार्ग काढू ना याच्यावर. हो, वरना पिशागत रकात बघतात. तुम्ही काय करू शकता लास? माणसांका मारू शकतास, ते पिशागतीक नाही मारू शकत. हाताक नाही गावात ती खायला ना खायला रूपात येऊ ना ती पीडित. मी जाते ना, काळजी घ्या तुम्ही. मी जाते शोभा, शोभा नेमके दिवे पण गेलेत. कोण आहे तिथे? जो कोणी असेल तिथून निघून जा. कोण आहे? कोण आहे तिथे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हा कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिकडे? दिवे पण गेले. कोण करताय हे सगळं? कोण करताय? का करू? मी नाही थांबणार इथे, नाही थांबणार मी इथे. कोणी दरवाजा लावलाय? हा, कोणी लावलाय हा दरवाजा?
शोभा, शोभा, हो शोभा. अगो, माई काय झाला? हैसर काय करतोस? घराकडे सगळा बरा आहे ना? होय. अगो मग हे हैसर किती असं बसलंस? मग काय झाला? हा, घराकडे भांडणं झाली आहेत काय? अगो काय विचारते मी? बोल काहीतरी. माई पाटणकर बाई, तो पाटणकर बाईचा. पाटणकर बाईंचं काय? माई अन्न उठले असत काय? काय माहित, काय काम असा काय? अगो शोभा, शोभा, काय असा या? काय काम असा? शोभा, अण्णा आयुष्यभर ना तुम्ही सांगशात ताच करी. तुमच्या शब्दाबाहेर जाऊच नाही हो. काय झालं? अण्णा तुम्ही सांगितलंस म्हणून मी राज्य पाटणकरांकडे रवा गेलोय. पण ते सर काहीतरी विचित्रच होता हो. जीवावर बेदण्यासारखे वाटतं. त्या घरात ना काहीतरी असा. काय झाला? पाटणकर बाई बरी असत ना? ते बरं त्यांका काय नाही झाला. काहीतरी होत असं वाटतं हो. नीट सांगशील? काल रातच्या कमी झोपलो होतो ना, तर माका वेगळा काहीतरी जाणवला. मी डोळे उघडून बघले तर कौलासून रकात गळत होता हो. रगात? होय. मी ना त्यांना निघाले हो. तुमका सांगा मला वाड्याच्या बाहेर थांबले. अन्न काय पडतं मागा परत हे सर कामाक पाठवू नको. झालं तरी ना मी हैसर कामाक होते. पहिली सगळी कामं करते. हा अण्णा मी तर सगळं परत नाही बघू शकत हो. झालं तरी ना आम्ही उपाशी मराव. पण परत हे पाटणकरांकडे नको. काय पडतो मी तुमच्या.
काय हो म्हणजे काय झाला शोभा काय सांगूक नाही पाटणकर बाईंका बरा असा ना नाजूकराव उशीर होता. अहो पण अहो असं काय करतास शोभा शोभा सांग ना काय झालं माका सांग अगो काळजी वाटतं माका माई हात सोडा माझं आताच्या घडी मी तुमका काय सांगू शकत नाही मी जाते अगो अगो शोभा अण्णा हो माझे तर पाय तर कापत होते पाटणकर बाईंका सोडून कसं निघायचं ना म्हणून मी थैसे थापक बघे होते पण काय झालं मला लय भीती वाटत होती हो म्हणून मी थैता निघाले पाटणकर बाई मला थांबूक बघे होते हो पण मी निघाले थैना घराकडे जाऊन निघालंय पण म्हटलं तुमका सांगून निघाल बघते तर हा येऊन दार बंद होता मला दारातच बसलंय हो काय होता ना काय कळत नाही काहीतरी बघू का पाटणकर गेल्यापासून ना काहीतरी वेगळाच होता काय झालं अण्णा आहे काय गे काय झाला काय कळणार नाही गो कोणाक काय बोलूची सोयच नाही रवली त्या शोभा तसा हे असे माझा तर डोक्याच फिरला आई तुम्ही शांत व्हा बघूया काय झाला आणि शोभा किती हाका मारी होतास अगो तुळशीक पाणी घालूक दरवाजा उघडलो ना तर शोभा थैसर मुटकुळा करून बसलेला पण ह्या एकटा हैसर अगो माका पण काय कळला नाही पाटणकर बाई असा काहीतरी बडबडत होता विचारले मी ते का पण काय सांगूकच तयार नाही मग ह्यांच्याकडे गेला काय झालं काय माहित नाही पण हे त्याच्या वांगड्या बाहेर गेले अगो पाटणकर बाई एकटेच राहतात ना काळजी वाटता हाय तुम्ही काळजी करू नको उगीच तुमका स्वतःच मनस्ताप करून घेऊ नको अण्णा गेले असतात ना ते बघतील काय तर पण याक बरा झाला हे दिलेलो शब्द पाळतत पाटणकराच्या घराची जबाबदारी घेईन असं म्हणाले होते बायला एकटीच असा ना अहो कधी काय होईल सांगता येतं काय काय होत नाही आपणच उगाच घाबरतो हाय खरा म्हणशाल ना तर तुमचाच चुकला ते दिवस ते बाईक ना घरातच घेऊ नको होता अगो म्हणजे तसाच घराकडे पाठवायचा होता काय काय झालं असतं तर काय झाला नसता आणि आई आपण किती दिवस तिका बघणार तिचा तिनं बघू नको याक सांगते आई तुम्ही ना आता जरा खंबीर व्हा ती बाई परत परत ह्या वाड्यात आता येऊक नको हो असं बोला नको गो कुणाच्या गरजेक उपयोगी नाही पडलं तर काय अर्थ असा जावा सगळ्यांच्या गरजेक जावा आणि स्वतःक ना मनस्ताप करून घेवा मी जाताय कपडे धुक अगो पण कोण आहे मी असं आहे. अण्णा अण्णा काय झालं अण्णा या घराचं आता काही खरं नाही हे गेल्यापासून या घरात जे काही होत आहे ना ते खूप वाईट आहे अण्णा मला काही होणार नाही ना अशी सतत मला भीती वाटत राहते असा मृत्यू समोर दिसतो पण जवळ येत नाही पण लांब सुद्धा जात नाही अण्णा ही सगळी माझी पाप आहेत अण्णा. बरा चल तू तू इथे काय करतेस काल सोडून गेलीस ना मला एकटीला पाटणकर बाई ओ चुकलाच माझ्या जागी दुसरं तिसरं कोण असता ना तर त्यांना पण ह्याच केलं नसता ओ तरी पण माका तुमची काळजी लागत होती हो म्हणून मी घरात पण नाही गेले सरळ वाड्यावर गेले अण्णांका बोलू शोभा माका तू बोलवलंस मी इलाय आहे सर आता माका काय करूच आता मी करेन हा निक बरा तुम्ही सांगशात तसं येते काळजी घ्या चल अण्णा अण्णा आज तर रात्री रक्ताचे थेंब पडत होते
अण्णा अण्णा हे बघा तिथे पण बघा तिथे पण अण्णा मला खूप भीती वाटते हो. आता मी या घरात नाही राहू शकत. मी नाही राहू शकत अण्णा. वरती ना नक्कीच काहीतरी आहे. तुम्ही कौलांवरती चढा आणि बघा ना काय ते. मला काहीच कळत नाही हे असं काय. तुम्ही चढा ना वरती अण्णा. येणार आता येणार. काय रे पांडू, काय झाला? वाघ मागे लागलो की काय तुझ्या? सरिता वहिनींचा मेला मेला. कोण? काहीतरीच काय बोलतस? वहिनी जनावर मेला ते सर. तू काय बघितलं मेलेला जनावर? हा पांदेत जनावर मरून पडला मेला. असा पडलेला रकात येत होता सगळा. आडा ना अशी बाहेर इलेली. मान अशी अशी होती. डोळे डोळे असे बाहेर इले होते. किडे असे लागले होते. मुंग्यो लागले होतो मेला. पांडू गप रेव रे. काही ना काहीतरी बघून येतं आणि नको तर काहीतरी बोलत बसतं. सरिता वहिनी मेलेला जनावर पिशाच घेऊन येतं ना वय ना. पण बंद कर बघूया आणि हैसरच बसून राहू. मी तुका चाय घेऊन येते. येणार मेलेला जनावर पिशाच घेऊन येणार. मका माहित हा सगळं माहित हा. पिशाच पिशाच घेऊन येणार. अण्णा हो अण्णा काय आहे वर? काळा मांजूर पडलेला दिसता. वय कुणीतरी मानेवर कोयतो फिरवलेला असा. डोळे पण बाहेर इलेले असा. अंगातला सगळा रकात जाऊन सुकलेला असा. वास पण येता. साफ करू वय. मांजूरच असा. अण्णा मला खूप भीती वाटते. काय करू काहीच कळत नाहीये मला. आता ते मांजर वर कसं आलं? अजून काय काय बघावं लागणार आहे ना काहीच कळत नाहीये मला. आज त्या मांजराचा गळा येऊन कापला. उद्या कोणी माझा गळा कापला तर नाही रे अण्णा. आता मला इथे नाही राहायचं. मला इथून घेऊन चला. घेऊन जा मला इथं. घाबरा नको. याच्या पुढे राज्यात मी हैसर रवा की. नक्की वय काय होऊ द्यायचं नाही. अण्णा